नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे 14 जून 2025। तर उद्या आहे संकष्ट चतुर्थी। आपल्याला हे बघा, गणपती बाप्पा हे विद्यार्थ्यांवर खूप प्रसन्न असतात। मग आपल्याला विद्यार्थ्यांसाठी बाप्पा होणार आहेत प्रसन्न। फक्त गणेश चतुर्थीला करा हा काम तुम्हाला यश प्राप्ती जरूर भेटेल। तसंच संकट चतुर्थीला कापुरासोबत ही एक वस्तू जाळा। चला तर आपण बघूयात काय आहे ते, म्हणजे उद्या संकष्ट चतुर्थीला करायचा उपाय। चला, गणेश चतुर्थी हा दिवस विघ्नहर्ता गणपतीसाठी समर्पित आहे। यंदा आषाढ महिन्यातील चतुर्थी 14 जून रोजी येत आहे। ज्येष्ठ ज्योतिष्य असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे। हिंदू धर्मात सण उत्साह असाधारणपणे महत्त्व आहे। त्यापैकी एक म्हणजे गणेश चतुर्थी। दर महिन्याला ही चतुर्थी येते। एक शुक्ल पक्षातील आणि दुसरी कृष्ण पक्षातील चतुर्थी येते। यंदाची चतुर्थी ही आषाढ महिन्यातील गणेश चतुर्थी शनिवार अर्थात 14 जून रोजी आहे। हा दिवस विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण मिळवण्याची इच्छा असण्यासाठी खूप शुभ मानले जाते। 14 जून हरिद्वाराचे ज्येष्ठ खूप महत्त्व मानले जाते असे शास्त्र सांगतात। श्री चतुर्थी तिथी हे विघ्नहर्ता गणपती बाप्पांना समर्पित आहे। ते संपत्ती, रिद्धी, सिद्धी, बुद्धी आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जाते। जो कोणी ह्या दिवशी नियमाने उपास करतो त्यांच्या अडलेले कामे हे मार्गी लागतील। बघा, आपण कोणतंही पूजा शुभ काम करतात तेव्हा आपण गणपतीची पूजा हे प्रथम करतो आहे ना। मग त्यांना आपण सर्वप्रथम असे मानलेले आहे। नियमाने उपास करतो त्यातले अडलेले कामे सुद्धा आपले मार्गी लागतात आणि प्रत्येक कामात यश मिळण्यास सुरुवात होते असे मानले जाते। व्रताचे महत्त्व आणि पूजा कशी करावी। 14 जूनच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा, त्यांच्या 12 नावाचा जप करायचं। गणपती स्तोत्र पठण आणि उपास केल्याने विशेष फळ मिळते। विद्यार्थ्यांना विशेष या दिवशी उपास करावा। विद्यार्थ्यांनी विशेष या दिवशी उपास करावा आणि गणपती बाप्पाकडून बुद्धी आणि ज्ञानासाठी प्रार्थना करावी। यामुळे अडलेले अडथळे जे असे ते दूर होतात आणि हवा असलेले यश मिळते। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ कपडे घाला, त्यानंतर बाप्पांची मूर्ती स्थापना करा आणि त्यांना दुर्वा खूप प्रिय आहे। दुर्वा आणि लाल फूल आपण जे दाशाचे म्हणतो त्यांना खूप प्रिय आहे। दुर्वा आणि लाल फूल वाहून घ्या व मोदक किंवा लाडूचे नैवेद्य अर्पण करा। त्यांच्याच बरोबर दिवसभर उपास करा व संध्याकाळी गणपती स्तोत्राचं पठण करा आणि पूजा झाल्यानंतर प्रसादाचं वाटपही करायचं महत्त्वाचे आहे। म्हणजे ज्यांना आपण त्यांना प्रसाद वाटप करायला पण खूप महत्त्वाचे असते। असे केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि सुख शांती टिकते। तसंच गणपती बाप्पांचे 12 नावाचे नाम स्मरण करा, शुभ परिणाम मिळेल। विद्यार्थ्यांनी या दिवशी गणपतीचे 12 पवित्र नाव लक्षात ठेवावीत किंवा लिहावीत। असं केल्याने गणपती बाप्पांची विशेष कृपा मिळते व नाव पुढील प्रमाणे आहेत। सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, विनायक, धूमकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन। या दिवशी उपास केल्याने नवग्रहाचे दोषही शांत होतात आणि जीवनात हा आनंद वातावरण राहतो। तसंच आपल्याला संकट चतुर्थी दिवशी उपाय पण करायचे। आपल्याला काय करायचे, 2 कापुराची वडी घ्यायची, त्यासोबत आपल्याला हे वस्तू जाळायची आहे। घरात विघ्न, कामात अडथळे येणे व कुणाची नजर लागणे, वास्तुदोष होणे, घरात लक्ष्मीला आपण आगमन करायचे, ह्यासाठी हा उपाय करायचा आहे। म्हणून संकट चतुर्थीला तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचे आहे। श्रावण महिना चालू आहे। आपल्याला आता कसं आपल्याला हा उपाय करायचा आहे। संकट चतुर्थीला हा उपाय करायचा आहे। तसंच आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांच्या चतुर्थीचा उपास खूप जण करतात। ज्यांना जमत नाही त्यांनी ही सेवासुद्धा केली तरी चालते। म्हणजे ज्यांना नाही जमत उपास करणं, कारण आजकाल गोळ्या औषध खूप झालेले आहेत, नाही जमलं तरी तुम्ही त्यांचे 12 नाव जरी हे केले तरी चालते असं आहे।
आता आपल्याला चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. दुधादह्याने अभिषेक करायचं आणि अथर्वशीष म्हणा. फक्त ओम गणगण अथर्वशीष तुम्हाला नाही म्हणणं झालं तरी, म्हणजे तुम्हाला म्हणता नाही आलं, नाही झालं तरी मोबाईलमध्ये लावून ठेवू शकतो. किंवा ते जरी नाही जमलं तर तुम्हाला ओम गणगणपते नमः असं सुद्धा म्हणलं तरी चालतंय. आणि दुर्वा, फूल, हळद, कुंकू, वस्त्रमाळ घालून पूजा करा आणि प्रसादासाठी मोदक करा. कारण गणपती बाप्पांना हे मोदक खूप प्रिय आहे. असे नैवेद्य दाखवा. व तसेच तुम्हाला संकटातून मार्ग मिळवण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. छोटासा उपाय आहे. तुम्हाला काय करायचं आहे, खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचं आहे. ते पूर्ण जळेपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमः असं म्हणायचं आहे. हा मंत्राचा जप करा. कपूर आणि खोबरं हे शांत झालं की त्या खोबऱ्याच पाण्यात विसर्जन करा. व खूप फायदेशीर उपाय आहे. तसंच तुम्हाला काय करायचे, आपल्याला दुर्वा घ्यायचे. तर आपल्याला काय करायचे, असं दुर्वा घ्यायचे. 3 हिचे दुर्वा असते. दुसरा उपाय 3 हिचे दुर्वा घेऊन आपल्याला 51 दुर्वा घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला 51 नाही जमलं तर तुमच्या अंगणात वगैरे दुर्वा असली तर आपल्याला काय करायचं आहे, 3 दुर्वाची अशी गाठ घालायची आहे आणि माळ करून गणपती बाप्पांना 51 किंवा 21 अकराची अशी माळ अर्पण करा. बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्याला कोणतेही विघ्न आलं तर त्यांनी समोर येतात आपले, असं आहे. तुम्ही हा उपाय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.